नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवमणी, इयत्ता 11वी, प्रकरण 10वा. भारतीय इतिहासातील नवे पर्व या पाठाविषयी आपल्याला सविस्तरपणे माहिती पाहायचं आहे. त्यामध्ये मध्य आशियातील भटक्या टोळ्या, दुसरा आहे इंडो ग्रीक शक कुशाण याविषयी माहिती, तिसरा आहे कुशाण साम्राज्य, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य, कर्कोटक साम्राज्य, व्यापार, नाणी, कला आणि मूर्तिशास्त्र, आणि 8वा आहे भारत रोम व्यापार आणि महाराष्ट्रातील व्यापाराची महत्त्वपूर्ण केंद्रे याविषयी आपल्याला या पाठामध्ये चर्चा करायची आहे. तर पहिल्यांदा आपण मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर काय झालं, आपल्याला स्थानिक राजसत्तेच्या महत्त्वाकांक्षा बळावल्या. म्हणजे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे प्रांतात रूपांतर झालं. मग तेथील स्थानिक राजांचा राजसत्तेचा महत्त्वाकांक्षा बळावल्यामुळं त्यांनी स्वतःच्या गतीने विकास करायला सुरुवात केली. मग त्यानंतर प्रादेशिक राज्याच्या विकासाच्या उदयाला सुद्धा सुरुवात झाली. त्यापैकी शुंग आणि सातवाहन राजाचा अभ्यास आपण काय केलेला आहोत, मागील पाठात केलेला आहोत. म्हणजे उत्तर भारतात शुंग साम्राज्याचा उदय झाला, मौर्य साम्राज्याचा विघटनानंतर तर दक्षिण भारतात काय झाला, सातवाहन साम्राज्याचा उदय झालेला होता. त्या दोन्ही साम्राज्याचा अभ्यास आपण मागील पाठात पाहिलेला आहोत. तर या सुमारास भारतावर ग्रीक म्हणा, शक म्हणा, कुशाण म्हणा या परकीयांची आक्रमणे सुरू झालेली होती. प्रादेशिक राज्याचा उदयाचा काळ हा राजकीय आणि प्रादेशिक संक्रमणाचाही तो काळ होता. अशा प्रकारे मध्य आशियातील भटक्या टोळ्या ह्या मुद्द्याविषयी आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे. सिकंदराच्या मृत्यूनंतर नेमलेल्या सत्रपांनी आपली स्वतंत्र राज्य प्रस्थापित केली. जेव्हा जो जिता वही सिकंदर आपण म्हणत होतो, ते सिकंदराने संपूर्ण जगावर वर्चस्व मिळवण्याचा महत्त्वाकांक्षा बाळगूनच तो भारताकडे सुद्धा त्याच उद्देशाने आलेला होता. भारतातील काही प्रांतही तो जिंकलेला होता. आणि जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांनी त्यांचं जे काही प्रमुख अधिकारी, त्याला सत्रप म्हणतो, सत्रपाने आपली स्वतंत्र राज्य प्रस्थापित केलेली होती. मग वायव्येकडील ग्रीक राज्याच्या उतरत्या काळातच मध्य आशियातील भटक्या टोळ्यांनी ह्या बॅक्ट्रियावर आक्रमण केली. मग या काळातील उत्तर भारतात घडणाऱ्या घडामोडीमध्ये मध्य आशियातील टोळ्यांची काय स्थलांतरे महत्त्वाचं होती. अशा प्रकारे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या उत्तरार्धात पहल्लव म्हणजे पर्तियन आणि शक म्हणजे स्किथियन यांनी हल्ले केलेले आहे. मध्य आशियातील शकांना चीनमधून आलेल्या युएची म्हणा टोळ्यांनी येथेतून स्थलांतर करण्यास भाग पाडलेले आहे. युएची हे काय होतं, पशुपालक होते. या भटक्या लोकांनी स्थानिक राज्यावर त्यांच्या युद्ध कौशल्याच्या जोरावर वर्चस्व मिळवलं. येथे स्वतःचे त्यांनी राज्य प्रस्थापित केलेले आहे. अशा प्रकारे मध्य आशियातील भटक्या टोळ्यांविषयी आपल्याला माहिती पाहता येतं. दुसरं आहे इंडो ग्रीक शक आणि कुशाण याविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. इंडो ग्रीक बद्दल वायव्य भारतातील ग्रीक सत्रपांना इंडो ग्रीक असं म्हटलं जातं. म्हणजे भारतीय परंपरेत त्याचा उल्लेख यवन असा केला जातो. म्हणजे भूमध्य सागराच्या परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित करणे आणि पश्चिम आणि मध्य आशियातील व्यापारावर आपली पकड दृढ करणे हे त्याचा उद्देश आहे. सेल्युकस निकटर हा कोण होता, सिकंदराचा प्रमुख सेनापती होता. तर सेल्युकस निकटर हा वायव्येकडील बॅक्ट्रिया प्रांताचा इंडो ग्रीक हा ग्रीकचा तो राजा होता. म्हणजे इंडो ग्रीक राजांमधील संघर्षात बॅक्ट्रिया राज्य काय होतं, बलाढ्य ठरले. बॅक्ट्रियाचा राजा डिमिट्रस याने इसवी सन पूर्व 180 मध्ये भारतावर आक्रमण केले. त्यानंतर त्याने तक्षशिला हे जिंकलं. मग त्याची राजधानी साकल, त्यालाच काय म्हटलं जातं, सियालकोट येथे होती. या सुमारास युक्रेटायडिस या इंडो ग्रीक राज्यांचे स्वतःचे स्वतंत्र राज्य होतं. अशा रीतीने वायव्य भागात 2 स्वतंत्र इंडो ग्रीक राज्ये प्रस्थापित झालेली होती. युक्रेटायडिसची राजधानी कुठे होती, तक्षशिला येथे होती. डिमिट्रस आणि युक्रेटायडिस यांनी स्थापन केलेल्या दोन्ही शाखांचे मिळून 40 इंडो ग्रीक राज्ये होऊन गेलेले आहेत. अशा प्रकारे इंडो ग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने त्यांच्या नाण्यांवरून आपल्याला समजतो. नाण्यांवरील ठसे, मजकूर, रात्रीची चित्र, देवतांचे चित्र या नाविन्यपूर्ण गोष्टी ही त्याची भारतीय नाणक परंपराला मिळालेली काय आहे, देणगी आहे. अशा प्रकारे इंडो ग्रीक घराण्याविषयी आपण माहिती पाहिलेलं आहोत. तर पुढचं महत्त्वपूर्ण घराणं आहे शक घराणं. शक हे कुठून आलेले होते, तर मध्य आशियातून आलेले होते. बॅक्ट्रियातील ग्रीकांना हुसकावून त्यांनी आपले राज्य तिथे प्रस्थापित केलेले होते. म्हणजे त्यांच्या वस्तीतानाच पुढे शकस्तान म्हणजे शिस्तान असं नाव मिळालं. भारतातील पहिला शक राजा म्हणजे तो कोण होता, मोएस उर्फ मोग. त्यांनी गंधार आणि पंजाब हे 2 प्रदेश किंवा राज्य जिंकून तिथे स्थापन केलेले होते. त्यांच्यानंतर आलेल्या शक राजाच्या दुर्बलतेमुळे त्यांचा पहिला राजा कोण होता, पहलव राजा गोंडो फर्नेसने त्याचा पराभव करून भारतात आपली सत्ता निर्माण केलेली आहे. अशा प्रकारे
पंजाबमधील शकांचे राज्य जरी नष्ट झाले तरी त्याची भारतात विशेषतः म्हणजे पश्चिम भारतात अनेक राज्य अस्तित्वात आलेली होती. शकाने आपली राज्यपद्धती इराणमधील अखमोनीय आणि सेल्युकिड पद्धतीनुसार चालवली. म्हणजे त्यांच्या राज्याची विभागणी सत्रपीमध्ये प्रांतामध्ये केली होती व प्रत्येक सत्रपीवर महाछत्रप हा लष्करी अधिकारी नेमला जात असे. या सत्रपीची विभागणी करून त्यावर प्रत्येक एक सत्रप नेमला जाईल. या सत्रपांना आपले शिलालेख कोरण्याची आणि नाणी पाडण्याची परवानगी होती. त्यावरून त्यांना पुरेशी स्वायत्तता होती असं दिसतं. अशा प्रकारे आपण शक या घराण्याविषयी सुद्धा माहिती पाहू शकतो. पुढचा घराणा आहे कुशाण घराणा. कुशाण घराण्याबद्दल मध्य आशियातून बॅक्टेरियात आल्यावर कुशाणांनी इंडो ग्रीकाचा प्रदेश त्यांनी काबीज केला होता. त्यांनी ग्रीकांच्या संस्कृतीचा अंगीकार केला. म्हणजे शकांना दक्षिणेकडे हुसकावल्यानंतर कुजुल कडफिसिस या कुशाण प्रमुखाच्या नेतृत्वाखाली इयोची टोळ्या एकत्र आल्यावर त्यांना हिंदुकुश पर्वतातून वायव्य भारतात आणले. म्हणजे त्यांनी स्वतःला बॅक्टेरियाचा राजा म्हणून घोषित केलं. त्याची सत्ता काबूल काश्मीरपर्यंत प्रस्थापित झाली व अशा रीतीने कुशाण सत्तेची स्थापना झालेली आहे. ही माहिती चीनी, ग्रीक, रोमन साहित्यामधून आपल्याला मिळतं. भारतीय साहित्यामध्ये कुशाणाचा उल्लेख तुखार किंवा तुषार असा केलेला आपल्याला आढळतो. पुढचं आहे कुशाण साम्राज्य. कुशाण साम्राज्य विषयी माहिती पाहताना शकांप्रमाणेच कुशाणांनी देखील काय केलेलं होतं, छोटी छोटी राज्य जिंकल्यानंतर तिथे आपल्या सत्रपी त्यांनी प्रस्थापित केल्या होत्या. त्यावर छत्रप नावाचे ते लष्करी अधिकारी नेमले होते. या सर्व छत्रपांमधील प्रमुख म्हणून राजा स्वतःला राजाधिराज, महाराज अशी बिरुदे त्यांनी लावू लागला. राजा हा ईश्वराचा अंश असतो ही कल्पना कुशाणाच्या नाण्यांवरील लेखांमध्ये प्रथम आढळते. तो स्वतःला देवपुत्र असे म्हणवत असत. अनेक शक राजांना पराभूत करून कनिष्काने सम्राटपद मिळवलं होतं. त्याने काबूलपासून पाटलिपुत्रापर्यंत व काश्मीरपासून माळव्यापर्यंत कुशाण साम्राज्य उभारलं. त्यांनी चीनवर देखील दोनदा आक्रमण केल्याचे उल्लेख आढळतात. मध्य आशियापासून एवढ्या दूरवर पसरलेल्या साम्राज्याचे प्रशासन करणं अवघड होतं. म्हणूनच कनिष्काने पुरुषपूर, पेशावर आणि मथुरा अशा 2 राजधान्या त्यांनी स्थापन केल्या. त्यांनी काश्मीरमध्ये कुंडलवन येथील विहारात चौथी बौद्ध धर्म परिषद आयोजित केली होती. कुशाणांचा शेवटचा राजा वासुदेव यांच्या नावावरूनच कुशाणांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली होती हे लक्षात येतं. त्यांच्या कारकिर्दीत कुशाणांचा ऱ्हास सुरू झाला. कुशाण साम्राज्याचे तुकडे पडून ठिकठिकाणचे स्वतंत्र झाले. कुशाणाची सत्ता पंजाब आणि गांधार या प्रदेशात इसवी सन पूर्व 4थ्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. पुढचा महत्त्वाचा साम्राज्याचं नाव आहे गुप्त साम्राज्य. गुप्त साम्राज्याविषयी माहिती पाहत असताना गुप्त साम्राज्याचा इतिहास छोट्या राज्यातून बलाढ्य असं साम्राज्यात त्यांचं रूपांतर कसे होते ही प्रक्रिया दर्शवणारा आहे. म्हणजे श्रीगुप्त हा गुप्त वंशाचा संस्थापक होता आणि त्याच्या नावामागे महाराजा ही उपाधी लावलेली होती. म्हणजे त्यावरून असे लक्षात येते की तो एक मांडलिक राजा होता. मांडलिक म्हणजे एखाद्या बलाढ्य असे सम्राट राजांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या वर्चस्वाखाली असलेले छोट्या छोट्या राजांना काय म्हटलं जातं, मांडलिक राजा असं म्हटलं जातं. त्याचा मुलगा घटोत्कच यांनीही महाराजे बिरुद लावलेले होते. म्हणजे सुरुवातीचे गुप्त राजे हे कसे होते, मांडलिक होते. म्हणजे त्यांच्या वरच्या राजांच्या हातात ते काम करायचे आणि आपल्या जो काही प्रांत असायचा त्यातील शेतसारा वसूल करून तो कोणाला द्यायचा, राजाला द्यायचा. गुप्त राजाचे विस्तार वाढून त्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचे श्रेय चंद्रगुप्त यांच्याकडे जाते. त्याच्या नावावधी जोडलेल्या महाराजाधिराज ही पदवीने गुप्त राजाच्या वाढलेल्या प्रतिष्ठेची आपल्याला कल्पना येते. म्हणजे पहिल्या चंद्रगुप्ताने लिच्छवी कुळातील कुमारदेवी हिच्याशी तो विवाह केला. हा विवाह गुप्त राजघराण्याला राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरला. अशा प्रकारे कुमारदेवी बरोबर प्रतिमा असलेली त्याची नाणीही त्यांनी काढली. त्याची सत्ता मगध, साकेत, अयोध्या आणि प्रयाग या प्रदेशामध्ये पसरलेली होती. त्यानंतरच्या काळात गुप्त घराण्यात होऊन गेलेला प्रतिभावंत, पराक्रमी, कल्याणकारी राजा म्हणजे समुद्रगुप्त हा होय. म्हणजे गुप्त घराण्यातील पुढचा कल्याणकारी राजा म्हणजे समुद्रगुप्त होय. त्यांच्या काळात सुद्धा समुद्रगुप्त यांना संगीताच्या क्षेत्राला विशेष प्राधान्य दिलेलं होतं. राजश्री दिलेला दिसून येतो संगीताला. नंतर दिग्विजय करून सर्व भारत एका सत्तेच्या छत्राखाली आणावा अशी समुद्रगुप्ताची महत्वाकांक्षा होती. त्याने आपल्या नाण्यांवर सर्व राज्योच्छेता अशी एक पदवी कोरलेली आहे. त्याचा अर्थ सर्व राज्याची संज्ञा संपुष्टात आणणारा असा होतो. म्हणजे समुद्रगुप्ताने प्रथम आपल्या राज्याशेजारील राज्य जिंकून घेतली. उत्तर दिग्विजय करून त्यांनी दक्षिणेकडील राज्य जिंकण्यासाठी आपली मोहीम सुरू केली. त्यावेळी दक्षिणेत वाकाटकाची सत्ता प्रबळ होती. समुद्रगुप्ताने वाकाटकाचे राज्य वगळता दक्षिणेत कांचीपर्यंतचा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली किंवा आधिपत्याखाली आणलेला होता. त्याने जिंकलेल्या
पलीकडील राजांना त्यांनी मांडिकत्व बनवलं. या मांडिक राजाकडून खंडणी घेऊन त्यांनी आपले सार्वभौमत्व मान्य करायला लावलं. अशा प्रकारे समुद्रगुप्ताने सुद्धा संपूर्ण भारतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. दक्षिणेमध्ये वाकाटक या राजाशी इतर सर्व राजे त्यांनी जिंकलेले होते आणि जिंकण्याला सोडून उरलेले बाकीच्या राजावर त्यांचं काय होतं, मांडिकत्व होतं आणि त्या मांडिक राजांकडून त्यांनी खंडणी घेऊन आपलं सार्वभौमत्व त्यांनी मान्य करायला लावलेले होते. अशा प्रकारे या दिग्विजयानंतर समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला आणि स्वतःला चक्रवर्ती राजा म्हणून तो घोषित केले. शक, कुषाण आणि श्रीलंकेतील राजे या सर्वांनी गुप्तांची आधिसत्ता स्वीकारलेली होती. समुद्रगुप्ताच्या काही नाण्यांवर वीणावादक अशी प्रतिमा आहे. म्हणजे समुद्रगुप्ताच्या काही नाण्यांवर एका बाजूला समुद्रगुप्त वीणा वाजवत आहे असं प्रतिमा आहे. त्यावरून तो त्यांच्या काळात संगीताला महत्त्वाचं स्थान होतं किंवा तो संगीत शिकलेला होता असं दिसून येतं. त्यावरून तो संगीत तज्ज्ञही होता हे लक्षात येतं. दुसरा चंद्रगुप्त याने शकांचा पराभव केला आणि तो गादीवर आला. त्याने विक्रमादित्य हे विरुद्ध धारण केले. समुद्रगुप्तानंतरचा त्याचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त होता. मग तो राजाचं विरुद्ध धारण केल्यावर त्याला विक्रमादित्य असं नाव दिले. लक्षात ठेवा, गुप्त साम्राज्याचा राजा समुद्रगुप्त आणि त्यांचा मुलगा कोण होता, दुसरा चंद्रगुप्त. त्याचं नाव काय होतं, विक्रमादित्य. हे बिरुद त्याला धारण केलेलं होतं. त्याने पश्चिमेकडील माळवा म्हणा, गुजरात, काठेवाड प्रदेशामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे देखील गुप्ताच्या वर्चस्वाखाली आली आणि पश्चिमेकडील व्यापारामध्ये गुप्तांचा प्रवेश झाला. त्यानंतर चंद्रगुप्ताने हिंदुकुश ओलांडून वायव्येकडील प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला. अशा रीतीने संपूर्ण उत्तर भारतात त्यांनी सार्वभौम राज्य स्थापन केले. त्यांनी आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह देखील दक्षिणेतील वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन यांच्याशी विवाह करून दिला आणि वाकाटकाशी त्यांनी काय केले, पुढील काळात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. अशा प्रकारे चंद्रगुप्ता म्हणजे विक्रमादित्य यांनी दक्षिणेपर्यंत आपलं राज्य विस्तार केलं. म्हणजे हिंदुकुश ओलांडून वायव्येकडील प्रदेशी तो सत्तेखाली आणला. त्यांनी संपूर्ण उत्तर भारतामध्ये आपलं सार्वभौमत्व राज्य प्रस्थापित केलं आणि त्याने आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह कोणत्या राजाशी जोडला तर वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन यांच्याशी लावून दिला. त्यामुळे त्यांचं वाकाटक या राजासोबत पुढील काळात राजकीय बरोबरच मैत्रीपूर्ण संबंध किंवा नाते निर्माण झालेला दिसून येतो. दुसरा चंद्रगुप्ताचं पुत्र त्याचं नाव काय होतं, कुमारगुप्त होतं. त्यांच्या काळात मध्य आशियातील हुणांनी भारतावर आक्रमणे सुरू केली होती. म्हणजे ह्या कुमारगुप्ताच्या काळातच भारतामध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना झालेली दिसून येतं. कुमारगुप्त यांनीच नालंदा विद्यापीठाची स्थापना केली. ते प्राचीन भारतातील एक भव्य विद्यापीठ असून तेथे अनेक मोठ्या प्रमाणात भारतातच नव्हे तर बाहेरून सुद्धा तिथे शिक्षणासाठी येत असत. बघा, आशियातील हुणांनी भारतावर आक्रमणे सुरू केली. कुमारगुप्ताने हुणांचे आक्रमण ते थोपवून धरलं. कुमारगुप्तानंतरचे राजे आपल्या राज्याचे रक्षण करण्यास पुढील काळात असमर्थ ठरले. शेवटी त्यांचे राज्य अनेक छोट्या राज्यांमध्ये ते विघटित झाले. अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल. यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती घेता येते की चंद्रगुप्त दुसरा हा पित्याप्रमाणेच विद्वानाचा काय होता, आश्रयदाता होता आणि विद्याकला यांचा तो काय होता, भोक्ता होता. त्यांच्या दरबारात नवरत्ने होती असं म्हटलं जातं. गुप्त साम्राज्याचा दुसरा चंद्रगुप्त, त्यालाच विक्रमादित्य असं म्हटलं जातं. त्यांच्या दरबारात नवरत्ने होती. त्याविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. त्यामध्ये पहिला होता धन्वंतरी, त्याला वैद्य म्हटलं जातं. दुसरा क्षपनाक, त्याला फलज्योतिषी म्हटलं जातं. तिसरा अमरसिंह, त्याला कोशकार म्हटलं जातं. शंकू शिल्पज्ञ म्हटलं जातं. वेतालभट्ट मांत्रिक म्हटलं जातं. घटकरपूर स्थपती किंवा लेखक म्हटलं जातं. कालिदास महाकवी म्हटलं जातं. वराह मिहिर खगोलशास्त्रज्ञ होता. वररुची वैयाकरणी ही त्या नवरत्नांची नावे होतं. अशा प्रकारे आपण गुप्त साम्राज्यातील दुसरा चंद्रगुप्त याला विक्रमादित्य म्हटलं जातं. त्यांच्या दरबारात जे काही नवग्रह होते, नवरत्ने होते, त्यांच्याविषयी आपण माहिती पाहिलेला आहोत. पुढचा मुद्दा आहे गुप्तकालीन राजव्यवस्था व लोकजीवन. याविषयी सुद्धा आपल्याला माहिती पाहायचं आहे. गुप्तकालीन राज्यव्यवस्था आणि लोकजीवन याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर पहा विद्यार्थ्यांनो, गुप्तकाळ हा अभिजात संस्कृतीचा काळ मानला जातो. गुप्त काळात राजा हा काय आहे, प्रशासनाचा केंद्रबिंदू असे आणि राजपुत्र, अमात्य आणि सल्लागार ह्या सर्व लोकांनी राजाला मदत करत असत. म्हणजे राजपुत्र बरेचदा राजाचे प्रांतपाल म्हणून काम करत असत. प्रत्येक प्रांताचे उपविभाग केलेले असत. मग त्या विभागाला काय म्हटलं जातं, विषय असं म्हटलं जातं. त्या विषयावर स्वतंत्रचा प्रशासक नेमला जात असे. त्या
त्यासच काय म्हटलं जातं, विषयापती असे म्हणतात. मग कुमारमात्य हे प्रांतीय अधिकारी होते आणि आयुक्त हे जिल्ह्याचा कारभार पाहणारे अधिकारी होते. गुप्त प्रशासन हे विकेंद्रित होतं, स्थानिक पातळीवरच अनेक निर्णय ते घेतले जात. अशा प्रकारे गुप्तकालीन राजांनी शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न केले. स्थानिक लोकांना शेतजमिनी कसायला देण्यावर त्यांचा भर होता. धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांना त्यांनी जमिनी दान दिल्या गेल्या. या जमिनी करमुक्त असत, या जमिनींना अग्रहार असे म्हणतात. म्हणजे गुप्त शासकांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं शेतसारा जरी वसूल करत असले तरी धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांना त्यांनी मोफत असं जमीन दिल्या आणि त्याच्यावरील तो कर वसूल करत नसत. त्यामुळं ते जे काही उत्पन्न आहे ते मठमंदिराला मिळत असे. त्यामुळं या जमिनींना काय म्हटलं जाईल, त्या काळाला अग्रहार असं म्हटलं जात. तसेच या काळात लष्कर आणि नागरी सेवेसाठी रोख पगार देण्याऐवजी इनामी जमीन देण्याची पद्धत सुरू झाली. मध्ययुगाचे वैशिष्ट्य असलेल्या सरंजामदार पद्धतीची मुळे ती दिसू लागतात. गुप्त काळातील या सरंजामी पद्धतीच्या अर्थव्यवस्थेमुळे नागरी केंद्राचा ऱ्हास झाला असं मानलं जातं. दान दिलेल्या भूमीवर कर माफ करण्याच्या पद्धतीमुळे महसूल घटला आणि राजसत्ता आर्थिकदृष्ट्या काय झालेलं आहे, दुर्बल झाली. या गोष्टीमुळे राजा हे सत्तेचे केंद्र न राहता सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन स्थानिक जमीनदाराच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागलेली आहे. अशा प्रकारे युवान स्वांग या चिनी प्रवाशाच्या वृत्तांतानुसार गुप्त साम्राज्यातील वायव्येकडील प्रदेशामध्ये ऊस आणि गहू ही पिके घेतली जात. मगध आणि त्यांच्या पूर्वेकडे भात शेती होत असे. खनिजे म्हणा, प्राणी आणि वनस्पती हा गुप्त काळात व्यापारी संपत्तीचा स्रोत होता. त्याचबरोबर या काळात कारागिराची गुणवत्ता उंचावली होती असे दिसतं. सुवर्णकारांनी घडवलेली गुप्तकालीन सुवर्ण नाणी ही त्याचा उत्तम नमुना आहेत. गुप्त नाण्यांवर राजाच्या विविध पैलूचे सौंदर्यपूर्ण आणि वास्तवदृष्टीने हुबेहूब चित्रण केलेले आहे. निगम, श्रेणी आणि गण अशा संघटना व्यापाऱ्यांनी आणि उद्योगपतींनी स्थापन केल्या होत्या. अशा प्रकारे गुप्त काळापर्यंत परकीय आक्रमकाच्या अनेक जमाती भारतात स्थायिक झाल्या होत्या. त्यांना समाज व्यवस्थेत सामावून घेण्यात आलं. नारद स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती यासारख्या स्मृतिग्रंथाची निर्मिती या काळात झाली. या ग्रंथांमध्ये समाजातील या बदलाच्या अनुषंगाने झालेल्या समाजरचनेचे वर्णन आढळते. अधिक माहितीसाठी आपण पाहणार आहोत. गुप्त काळात भारतात कापूस मोठ्या प्रमाणावर होत होता आणि त्यापासून विविध प्रकारचे कापडही त्या काळात तयार केले जात असे. म्हणजे कापडाचे क्षौम, लिनन म्हटलं जातं त्याला, चित्रपट, छापील रेशमी म्हटलं जातं, दुकुल रेशमी म्हटलं जातं, पुलकबंद म्हणजे रंगीत सुती, पुष्पपट्ट फुलांची नक्षी असलेले, अंशुक म्हणजे मलमल असे अनेक प्रकारचे उल्लेख त्यामध्ये आढळतात. या कापडांना देशी विदेशी बाजारामध्ये त्या काळात मोठ्या प्रमाणात मागणी होती. आता आपण गुप्तकालीन समृद्धता, तत्कालीन मूर्तिशिल्प आणि साहित्यावरून ह्या गोष्टी आपल्याला समजते. गुप्तकालीन राजकीय स्थैर्य आणि समृद्धी व गुप्त सम्राटांनी संस्कृत भाषेला दिलेला राजाश्रय या काळात अनेक विषयावर संस्कृत भाषेत ग्रंथ निर्मिती केली झाली. भारतीय वाङ्मयातील उत्कृष्ट कलाकृती म्हणजेच कालिदासाचे शाकुंतल हे नाटक या काळात लिहिलेलं आहे. कालिदासांनी शाकुंतल, मेघदूत आणि मालविकाग्निमित्र हे 3 महत्त्वपूर्ण नाटक लिहिलेलं आहे. तर गुप्त काळामध्ये कालिदासाचं शाकुंतल हे नाटक लिहिलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतो. तर मानवी शरीराकृती हा गुप्त काळातील काय आहे, शिल्पकलेचा केंद्रबिंदू होता. मानवी शिल्पे आणि देवी देवतांच्या मूर्ती या काळात घडवल्या होत्या. म्हणजे भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया या काळात रचला गेला. भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया रचण्याबरोबरच सारनाथ म्हणा, देवगड, अजिंठा अशा अनेक ठिकाणी या काळातील शिल्पे आपल्याला आढळतो. मग या काळात हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या मूर्ती घडवल्या गेल्या. विशेष म्हणजे दगड व धातू यांच्याबरोबरच मातीचाही उपयोग मूर्ती बनवण्यासाठी या काळात केला जात असे. भारतीय मंदिर स्थापत्याच्या काळात या काळात रचला गेला. घडीव दगडांचा वापर करण्यास सुरुवात झाली. सांची, भुमरा, देवगड या ठिकाणी सुरुवातीच्या मंदिराचे अवशेष आढळतात. अशा प्रकारे गुप्तकाळातील राजव्यवस्था आणि लोकजीवन कशी होती हे आपण पाहत आहोत. तर गुप्त काळामध्ये धातूचे मिश्रण आणि ओतकाम यामध्ये लक्षणीय प्रगती झालेली होती. दिल्लीचा लोहस्तंभ त्याची हे एक साक्ष असलेला आपल्याला दिसून येतो. त्याची कित्येक शतके न गंजता राहिलेला हा लोहस्तंभ पाहता त्या काळी धातुविज्ञानी अत्यंत प्रगत येते हे लक्षात येते. मेहरौली येथील हे एक लोह स्तंभ आहे. बघा, काळाच्या ओघात काही गोष्टी नष्ट पावत असतात, पण त्या काळातील लोहस्तंभ असा आहे की तो पाऊस पाणी कित्येक वर्षानंतर सुद्धा तो गंजलेला नाही. म्हणजे कारागीर इतकं प्रगत होते की त्यांनी असं काही मिश्रण केलेले होते केमिकल वगैरे त्या काळात की इतकं प्रवीण होते की आज पण तो पाऊस ऊन ह्याच्यामध्ये सुद्धा न गंजता उभा राहिलेला आहे. आता आपल्याला वर्धन साम्राज्याविषयी माहिती पाहायचं आहे. गुप्त साम्राज्याच्या पडत्या काळात उत्तर भारतातील स्थानेश्वर म्हणजे त्याला स्थानेश्वर असं म्हटलं जातं. या ठिकाणी वर्धन
गंगा यमुना दुआपाच्या प्रदेशात त्यालाच काय म्हटलं जातं, मौखारी, सौराष्ट्रात मैत्रक इत्यादी राजसत्तेचा उदय झालेला आहे. म्हणजे पुष्यभूती हा वर्धन घराण्याचा काय आहे, मुख्य पुरुष होता. प्रभाकर वर्धन या राजाच्या राज्यारोहणापासून वर्धन घराणे हे काय आहे, प्रभावी बनले. म्हणजे परमभट्टारक, महाराजाधिराज हे सार्वभौमत्वाचे बिरुद त्यांनी धारण केले होते. या घराण्याचा सर्वात प्रभावी राजा म्हणजे काय, हर्षवर्धन होय. त्यांच्या साम्राज्याचा विस्तार नेपाळपासून नर्मदेपर्यंत आणि सौराष्ट्रापासून बंगालपर्यंत झालेला होता. हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर त्याला कोणी वारस नसल्यामुळे त्यांच्या साम्राज्याचे तुकडे पडले आणि उत्तर भारतात अनेक स्वतंत्र राज्ये झाली. अशा प्रकारे वर्धन समाजाचा म्हणजे वर्धन घराण्याचा मूळ पुरुष कोण होता, प्रभाकर वर्धन होता. त्याला 2 पुत्र आणि पुत्री कोण होती, राजश्री होती आणि दुसरा पुत्र हर्षवर्धन होता. हर्षवर्धनच काय होता, त्या घराण्याचा प्रमुख राजा होऊन गेलेला आपल्याला दिसतो. आणि पुढील काळात हर्षवर्धनानं मोठ्या प्रमाणात प्रगती केलेला आपल्याला दिसून येतो. मग हर्षवर्धनाच्या दरबारी असणारा राजकवी कोण होता, बाणभट्ट होता. त्यांनी हर्षवर्धनाच्या दैनंदिन जीवनावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर लिहिलेला ग्रंथच काय आहे, हर्षचरित ग्रंथ. तसेच चीनी प्रवासी ह्युएंग यांनी लिहिलेला प्रवास वर्णन, यातून त्यांच्या काळच्या किंवा वर्धन घराण्याविषयी बरीच माहिती आपल्याला मिळतो. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत नालंदा आणि वल्लभी ही विद्यापीठे जगातील श्रेष्ठ विद्यापीठे बनलेली होती. म्हणजे भारतामध्ये, प्राचीन भारतामध्ये 3 का 4 विद्यापीठे होती. तक्षशिला, विक्रमशिला, नालंदा आणि वल्लभी ही विद्यापीठे प्राचीन भारतातील महत्त्वपूर्ण विद्यापीठे असून भारतामध्ये आणि वल्लभी ही विद्यापीठे कुठे होती, हर्षवर्धनाच्या काळात महत्त्वपूर्ण असून जगातील श्रेष्ठ विद्यापीठे ती बनली होती. भारतातूनच नव्हे तर चीन म्हणा, तिबेट, कोरिया, जपान, श्रीलंका इत्यादी देशातून शेकडो विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी तेथे येत असत. हर्षवर्धनाचे साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक शेवटचे आणि बलाढ्य साम्राज्य म्हणून ओळखलं जातो. अशा प्रकारे हर्षवर्धनाने मोठ्या प्रमाणात संघर्ष केलं त्यांच्या जीवनात. त्यांच्या बहीण राजश्री, त्यांच्या घराण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच पडली. मग बहिणीचा नवरा वारतो, मग त्यांचा राज्याची जबाबदारी सुद्धा त्यांनीच सांभाळलं जातं. मग त्यांची राजधानी कन्नौज पासून थानेश्वर येथे बदललं जातं. मग त्याचा भाऊचा मृत्यू होतो. मग संपूर्ण जबाबदारी पेलून राजाचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आणि त्यांची धर्मावर खूप श्रद्धा असल्यामुळे चीनी प्रवासी कोण होता, तो ह्युएन यांच्याबरोबर त्यांची चांगली मैत्री जोडली आणि ह्युएन त्यावेळेला बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. हर्षवर्धन ही ते धार्मिक सहिष्णू होते आणि त्यांनी बौद्ध धर्माचे अनुयायी सुद्धा बनलेले होते. अशा प्रकारे हर्षवर्धनांच्या काळात चीनी प्रवासी कोणाचं आगमन झालेला होता, ह्युएन यांचा झालेला होता. आणि यांनी हर्षवर्धनाच्या जीवनावर आपल्या प्रवास वर्णनामध्ये खूप काही माहिती लिहिलेलं आहे. आणि बाणभट्ट हा एक कवी होता आणि त्यांनी सुद्धा हर्षवर्धनावर आधारित हर्षचरित हा एक ग्रंथ लिहिलेला आहे. या दोन्हीच्या माध्यमातून आपल्याला सम्राट हर्षवर्धनाच्या राजकारभाराबद्दल, जीवनाबद्दल आपल्याला माहिती मिळतं. पुढचं आहे कर्कोटक साम्राज्य. कर्कोटक साम्राज्याविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. काश्मीरमध्ये होऊन गेलेल्या राजघराण्यांपैकी इसवी सनाच्या 7व्या ते 9व्या शतकातील कर्कोटक घराण्याचा उल्लेख युआन स्वांग यांनी केलेला आहे. म्हणजे कल्याणीच्या राजतरंगिणीमध्ये या घराण्याचे सविस्तर वर्णन आहे. कल्याण हे काय आहे, काश्मीरमधील एक राज्याचं प्रांताचं नाव असून ते राजतरंगिणी या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख दिलेला आहे. दुर्लभवर्धन हा कर्कोटक घराण्याचा काय होता, संस्थापक होता. त्याने साम्राज्य नर्मदेपासून तिबेटपर्यंत पसरले होते. म्हणजे दुर्लभवर्धनाचा नातू ललितादित्य 724 ते 760 यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय आहे. त्यांचा उल्लेख मुक्तापीड या नावाने केला जातो. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 2दा दिग्विजय केला. त्यामुळे काश्मीरच्या उत्तर सीमेवरील विशेषतः अमुदर्या नदीच्या खोऱ्यातील अनेक जमातींना त्यांनी पळवून लावलेला आहे. त्यामध्ये तुखार तुर्क लोकांचा समावेश होता. त्यामध्ये उत्तरापथातील अवंतीपासून ते ईशान्येकडील प्रागज्योतिषपूर आसामपर्यंतचा प्रदेश त्याने पादाक्रांत केला होता. म्हणजे अवंती, कन्नौज येथील यशोवर्मा या राजाच्या मदतीने त्याने समुद्र पार करून द्वीपांतर श्रीलंका केल्याचा उल्लेख कल्याणने केला आहे. यावरून असे दिसून येते की ललितादित्यने उत्तरेला तिबेटपासून दक्षिणेला कावेरी नदीपर्यंत साम्राज्य प्रस्थापित केले असावे. याची तुलना गुप्त साम्राज्याशी करता येईल. ललितादित्य हा काय होता, विष्णूचा उपासक होता. त्याने मार्तंड मंदिराची निर्मिती केली. ललितपूर नावाचे नगर त्याने वसवले होते. झेलम नदीचे तीरावरील आजचे लाडपूर म्हणजेच ललितपूर असावे. उष्कूर येथे त्याने बौद्ध विहार बांधलेला होता. अशा प्रकारे कर्कोटक साम्राज्याविषयी आपल्याला माहिती पाहतं. काश्मीरमध्ये होऊन गेलेल्या राजघराण्यांपैकी इसवी सन
च्या 7व्या ते 9व्या शतकामध्ये कर्कोटक या घराण्याचा उगम झालेला आहे आणि या घराण्याविषयी विशेष माहिती युवान स्वांग यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलेलं आहे आणि कल्याणच्या राजतरंगिणी या ग्रंथांमध्ये सुद्धा या घराण्याचे सविस्तरपणे वर्णन आहे. म्हणजे दुर्लभ वर्धन हा कर्कोटक घराण्याचा काय होता, प्रमुख संस्थापक होता. त्यांचे साम्राज्य नर्मदेपासून ते तिबेटपर्यंत पसरलेलं होतं. दुर्लभवर्धनाचा नातू हा काय होता, ललितादित्य यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय आहे. त्याचा उल्लेख मुक्तापिढ या नावानेही केला जातो. म्हणजे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 2दा दिग्विजय केला. त्यामुळे काश्मीरच्या उत्तर सीमेवरील विशेषतः अमुदर्या नदीच्या खोऱ्यातील अनेक जमातींना ते पळवून लावलेलं आहे. त्यामध्ये तुर्क लोकांचा समावेश होतो. उत्तराखंडातील अवंतीपासून ते ईशान्येकडील प्रागज्योतिषपूर आसामपर्यंतचा प्रदेश तो पादाक्रांत केलेला होता. त्यांच्या काळात यशोवर्मा राजाच्या मदतीने त्यांनी समुद्र पार करून द्वीपांतर म्हणजे श्रीलंका केल्याचा उल्लेख कल्याणने केला आहे. यावरून असे दिसून येते की ललितादित्याने उत्तरेला तिबेटपासून दक्षिणेला कावेरी नदीपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केलं असावं. याची तुलना गुप्त साम्राज्याशी करता येईल. म्हणजे ललितादित्य हा कोण होता, विष्णूचा उपासक होता. त्याने मार्तंड मंदिराची निर्मिती केली. ललितपूर नावाचे नगर त्यांनी तिथे वसवलं आणि झेलम नदीच्या तीराचे लाटपूर म्हणजे त्या काळचं ललितपूर असावं. उस्कपूर म्हणजेच उष्कूर येथे त्यांनी बौद्ध विहार बांधलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला कर्कोटक घराण्याविषयी माहिती पाहता येतं. पुढचं आहे व्यापार, नाणी, कला आणि मूर्तिशास्त्र. या घराण्यांविषयीच्या माहिती आपल्याला घराण्यांमध्ये ह्या कालखंडातील व्यापार काय होता किंवा ह्या घराण्या असताना चालत असताना त्यांची नाणी, कला, मूर्तिशास्त्र कशी होती ह्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सनाचे 4थे शतक हा काय होता, 6 शतकांचा काळ. म्हणजे भारतीय इतिहासामध्ये मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांचा, आगमनांचा आणि प्रस्थापित झालेला राजघराण्याचा काळ होता. म्हणजे हे सगळे घराणे त्यामध्ये आले. इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन पूर्व 4थे शतक म्हणजे हा 6 शतकाचा काळ भारतीय इतिहासामध्ये कसा होता, मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांचा, आगमनाचा आणि भारतात प्रस्थापित केलेला आपल्या राज्य घराण्याच्या, ह्या सगळ्या राजघराण्याचा काळ होता. त्यांच्या काळातील व्यापार कसा होता, नाणी कशी होती, कला कशी होती आणि मूर्तिशास्त्र कशी होती याविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. तर हे लोक भारतात येईपर्यंत त्यांच्या मार्गातील अनेक संस्कृतीची वैशिष्ट्ये आत्मसात करत ते इथपर्यंत पोहोचले. जेव्हा ते भारतात येत होते त्यांची स्वतःची अशी एक संस्कृती होती. येताना ते अनेक राजघराण्याशी, अनेक राज्याशी भेटतात, तिथे मिळतात, रुजतात. त्यांनी तेथील संस्कृती वगैरे आत्मसात करत असतात आणि इथपर्यंत पोहोचले. त्यामुळे भारतातील सांस्कृतिक जीवनातही परिवर्तन घडून आलेलं आहे. अशा प्रकारे तत्कालीन भारतीय समाजात शेती म्हणा व पशुपालन हीच उपजीविकेची त्या काळी काय होती, प्रमुख साधन होती. म्हणजे त्याचबरोबर विविध उद्योगधंदे, व्यापार यांची या काळात प्रगती झालेली आहे. त्यामध्ये भारतीयांचा परकीयाशी असलेला संपर्क महत्त्वाचा ठरला आहे. मौर्य काळाप्रमाणेच या काळातही व्यापारी आणि कारागिरांच्या श्रेणी हे कार्यरत होत्या. या काळात भारताचा समुद्री व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. भारतीय माल जहाजातून तांबड्या समुद्रापर्यंत आणि तेथून इजिप्त मार्गे रोम येथे रवाना होत असे. भारतातून वाघ म्हणा, सिंह, माकड यासारखे प्राणी, पोपट यासारखे पक्षी, लोकर, रेशीम, मलमल, सुती कापड, हस्तिदंत, मोती, मसाल्याचे पदार्थ, चंदन, औषधी वनस्पती म्हणा, हिरे, माणके व इतर चैनीच्या वस्तू ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी काय करत होत्या, निर्यात केल्या जात असत. आणि ह्या गोष्टींच्या बदलीत भारतातील लोक काय बाहेरून आयात केले जात असत, तर सिसे, तांबे, काच, चांदी, सोने, मधी इत्यादी वस्तू त्यांनी आयात केल्या जात असत. अशा प्रकारे या व्यापारामुळे भारतात सुवर्ण नाण्यांचा ओघ सतत येत असल्यामुळे भारतभूमी त्या काळी समृद्ध बनत गेलेली दिसते आणि सोन्याचा धुरा भारतामध्ये वाहत होता असं म्हटलं जातं. तर विद्यार्थ्यांनो, बॅक्ट्रियन ग्रीकांनी जी सुवर्ण नाणी चलनात आणली त्यावर राजांच्या व देवदेवतांच्या आकृती कोरलेल्या होत्या. म्हणजे ग्रीक तसेच रोमन नाण्यांचा मोठा प्रभाव शक म्हणा, कुशाण इत्यादी राजकर्त्याच्या नाण्यांवर तो पडलेला दिसतो. म्हणजे शकांच्या नाण्यावर खारोष्टी लिपी आढळते. या काळात नाणी ही कशी होती, भारतीय व इराणी संस्कृतीचा संमिश्रतेचा प्रभाव त्याच्यावर पडतात. म्हणजे भारतीय देवदेवतांच्या प्रतिमा नाण्यांवर दर्शवणारे कुशाण हे काय होते, पहिले राज्य होते. शिवप्रतिमा असलेली तांब्याची नाणी त्यांनी चलनात आणली होती. भारत व चीनच्या सीमेलगतच्या प्रदेशात कुशाणांची नाणी सापडली. कुशाण आणि चीन राजकर्ते यांच्यामध्ये ते राजनैतिक संबंध होते. मध्य आशियात सापडलेल्या कुशाण नाण्यांवर खारोष्टी लिपीतील प्राकृत मजकूर आपल्याला आढळतो. या पुराव्याच्या आधारे प्राकृत भाषा बोलणारे लोक या भारतीय उपखंडाबाहेर देखील वास्तव्यास होते असे दर्शवतात. नंतर भारतात म्हणजे भारतीय, ग्रीक, रोमन, इराणी आणि शक संस्कृतीचा संगम
गांधार प्रदेशात झाला होता. त्यामुळे या प्रदेशाला संस्कृतीदृष्ट्या मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालं होतं. पुष्कळावती, तक्षशिला, पुरुषपूर इत्यादी नगरांमध्ये ज्या मूर्तिकलेचा विकास झाला तिला गांधार शैली असं नाव पडलं. या प्रकारातील मूर्तीचे विषय भारतीय होते, पण शैली कशी होती? ग्रीक शैली होती. आणि बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या उदयामुळे या कलाशैलीला सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालं. गौतम बुद्धांनी म्हणजे बौद्ध धर्मामध्ये 2 पंथ होते, एक महायान पंथ होतं, एक हीनयान पंथ होतं. महायान पंथामध्ये काय होतं? बौद्ध धर्माला मूर्तीचं स्वरूप दिलेलं होतं. हीनयान पंथामध्ये गौतम बुद्धाला फक्त निसर्गाच्या स्वरूपात पाहिलं जात होतं. आणि श्वेतांबर दिगंबर असंही एक पंथ होतं. श्वेतांबरामध्ये कसं ते पांढरे वस्त्र परिधान करायचे आणि दिगंबर पद्धतीमध्ये ते निर्वस्त्र राहायचे. असे बौद्ध धर्माचे काही. जैन धर्माचे ते 2 पंथ होते. बौद्ध धर्माचे महायान आणि हीनयान असं पंथ असून जैन धर्माचे श्वेतांबर आणि दिगंबर हे 2 पंथ असायचे. गौतम बुद्ध बोधिसत्वाच्या मूर्तीबरोबरच त्यासाठी दान देणाऱ्याचे पुतळे देखील ते पाषाणात कोरले गेले. परंतु ही शैली वायव्येकडील भारतापुरतीच ती सीमित राहिलेली आहे. गांधार शैलीच्या मूर्तीमध्ये प्राकृतिक सौंदर्याला अधिक महत्त्व दिले होते. या सुमारास मथुरा व वाराणसी कैलास शैली विकसित झालेल्या आहेत. त्यासाठी उत्तम गौतम बुद्धाच्या प्रतिमा पूर्णपणे भारतीय स्वरूपाच्या होत्या. मथुरा हे भारतीय शिल्पकलाचे एक महत्त्वाचं केंद्र होतं. प्रतिभा शिल्प हे मथुरा शिल्प पद्धतीचे काय आहे? वैशिष्ट्य आहे. विमतक्ष, कनिष्क या कुशाण राजाचे पुतळे या प्रतिमा शिल्पाचे नमुने आहेत. म्हणजे तसेच सरस्वती, विष्णू, सूर्य, शिव आणि कार्तिक यांच्या मूर्ती प्रथम या काळात निर्माण झाल्या. कुशाण काळातील ही शिल्पकला भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात नवनिर्मितीचा काळ दर्शवणारा होती. या काळात तत्कालीन संपन्न समाजाचे प्रतिबिंब देखील कलेतून उमटवण्याचा प्रयत्न केला गेला. अशा प्रकारे गौतम बुद्धाच्या काळातील मूर्तिकला कशी होती याविषयी आपण पाहिलो आहोत. याशिवायही इतर ग्रीक म्हणा, भारतीय, इराणी या संस्कृतीच्याही काळातील यांच्या संमिश्र काळामध्ये जी मूर्तिकला उदयाला आली याविषयी आपण माहिती पाहिलेली आहोत. शेवटचा आणि 8वा मुद्दा आहे भारत रोम व्यापार आणि महाराष्ट्रातील व्यापाराची केंद्रे याविषयी आपण पाहणार आहोत. इसवी सन पूर्व 1ल्या शतकाच्या मध्यावर लिहिलेला द पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या ग्रंथात तांबडा समुद्र आणि भारतीय किनारपट्टी यांना जोडणारे सागरी मार्ग, बंदरे, प्रदेश, व्यापारात विनिमय होणाऱ्या वस्तू या सर्वांचे उल्लेख यामध्ये आहेत. तांबडा समुद्र भारत व रोमच्या व्यापारासंबंधात तांबडा समुद्र भारत व रोमच्या व्यापारी संबंधासाठी महत्त्वपूर्ण होता. व्यापारी मालामध्ये कापड म्हणा, काळी मिरी म्हणा, मूल्यवान खडे, हस्तिदंत आणि रोमन अभिजनांच्या मनोरंजनासाठी माकड, पोपट, मोर असे प्राणी भारतातून त्या काळी मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात असे. आणि त्या बदल्यात भारताला सुवर्णाच्या नाण्याच्या रूपाने ते पोचवलं जात असत. त्यामुळे प्रवाळ आणि मद्य आयात केले जाऊ लागले. दोन्ही बाजूंना कान असलेल्या मध्यकुंभाचे एम्फोरा खापरे आपल्या उत्खननामध्ये सापडलेले आहेत. म्हणजे ही खापरे हे एम्फोरा खापरे उत्खननामध्ये सापडल्यामुळे त्यांच्या तळाशी साठलेले द्रव्याचे जे काही परीक्षण केल्यानंतर ते मद्याचे अवशेष असल्याचं आपल्याला दिसून येतो. मग त्या व्यतिरिक्त या कुंभाचा वापर ऑलिव्ह तेल आणि गरम म्हणजे माशाचे लोणचे ठेवण्यासाठीही होई. रोमन बाजारात मागणी असलेल्या वस्तूच्या बदल्यात प्रामुख्याने रोमन नाणी स्वीकारली जात. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात ज्या प्रमाणात ही नाणी सापडतात त्यावरून बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या व्यापाराची कल्पना येते. या व्यापारामुळे बाजारपेठ आणि शहरं यांच्या संख्यात वाढ झाली. पश्चिम भारतातील अनेक महत्त्वाची बंदरे या काळात उदयास आली. महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वस्तूची कोठारे तर नेवासा, भोकरदन, कोंडापूर आणि सन्नती येथे होती. सोपारा आणि कल्याण ही बंदरे भारत रोम व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. या केंद्रामध्ये व्यापाराची साक्ष असलेले रोमन, मध्यकुंभ आणि तांबडी भांडी उत्खननात सापडतात. तसेच रोमन राण्यांच्या प्रतिकृती देखील आपल्याला सापडतात. दक्षिण भारतात व्यापाराच्या वाढीबरोबर धरणीकोट, अमरावती, नागार्जुनी कोंडे अशा ठिकाणी बौद्ध केंद्रेही स्थापन झाली होती. पुढील पाठात आपण दक्षिण भारतातील राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे भारत रोम व्यापार महाराष्ट्रातील व्यापाराची केंद्रे आपण पाहिलेलो आहोत. यानंतरचा पाठ आहे पुढचा दक्षिण भारतातील राजसत्ता याविषयी पुढील तासात आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार.